नमस्कार मित्रांनो, विजन इन अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरती 2022 मधील जे काही कन्व्हर्जन राऊंड लागणार आहे, तर याविषयी एक बातमी लोकमत या वृत्तपत्रामध्ये आली आहे. जे काही समांतर आरक्षणातील रिक्त पदांची भरती सुरू या हेडलाईन्सखाली ती बातमी आहे. तर काय या बातमीमध्ये सर्व आपण तपशीलवार पाहूया. त्यापूर्वी मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया आलेली बातमीमध्ये सविस्तर बातमी पाहूया. मित्रांनो, माजी सैनिकांच्या ज्या जागा आहेत, तर त्या आरक्षणातील माजी सैनिकांसाठी जाहिरातील जागा त्या सामाजिक प्रवर्गातील सर्वसाधारण गटामध्ये कन्व्हर्ट करून भरण्यासाठी राज्य शासनाने आता नुकतीच मान्यता दिली आहे. आणि या उर्वरित रिक्त पदांसाठी प्रक्रिया आता सुरू करण्यासंदर्भात माननीय आयुक्त सूरज मांढरे सर यांनी माहिती दिली आहे. जे काही माजी सैनिकांच्या जागा आहेत, तर त्या संबंधित सक्षम अधिकाऱ्यांच्या कार्यालयास प्रस्ताव पाठवला गेला आहे. आणि यानंतर कार्यालयाकडून सुद्धा माजी सैनिक व शहीद सैनिकांचे वारस यांच्यातून शिक्षक भरती पदासाठी पात्र असलेल्या तसेच माजी सैनिक या समांतर आरक्षणास पात्र असणाऱ्या उमेदवारांची माहिती मागवण्यात आली आहे. मित्रांनो, जे माजी सैनिकांचे पाल्य आहेत, तर माजी सैनिक या समांतर आरक्षणाखाली जे पात्र उमेदवार आहेत, तर अशा उमेदवारांची माहिती शासनाने मागवण्यात आली आहे. राज्य शासनाने 14 जून रोजी त्या सामाजिक प्रवर्गातील भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी दिली आहे. ही महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो. राज्य शासनाने 14 जून रोजी जे काही मान्यता दिली आहे की सामाजिक प्रवर्गातील भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणातील उर्वरित जी रिक्त जागा आहे, तर त्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी दिली आहे. गुणवत्तेनुसार आरक्षण व विषयनिहाय पात्र उमेदवार उपलब्ध आहेत किंवा नाहीत याबाबत पुनश्च खात्री करून सदर रिक्त जागापैकी 10% जागा राखून ठेवून उर्वरित प्रकल्पग्रस्त या समांतर आरक्षणातून व त्यानंतर प्रकल्पग्रस्त या समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध होत नसल्यास त्या सामाजिक प्रवर्गातील अन्य उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्याबाबत निर्देश दिले आहेत. मित्रांनो, जे काय कन्व्हर्ट होणारे जागा आहेत, तर यामध्ये 10% जागा या रिक्त ठेवण्यात येणार आहेत. आणि या 10% रिक्तामधून उर्वरित जागा ज्या आहेत, तर त्या भरल्या जाणार आहेत. यामध्ये प्रकल्पग्रस्त या समांतर आरक्षणातून व त्यानंतर प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध होत नसल्यास त्या सामाजिक प्रवर्गातील अन्य उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार त्या जागा भरल्या जाणार आहेत. तर ही महत्त्वाची बाब आहे. त्यानंतर आयुक्तालय स्तरावर याबाबत कार्यवाही सुरू आहे. मित्रांनो, जे ऑफिशियल कामकाज आहे, तर त्यामध्ये जे काही भूकंपग्रस्त असतील, त्यानंतर प्रकल्पग्रस्त असतील आणि त्यानंतर माजी सैनिक या तिन्ही जागांच्या जे काही कन्व्हर्ट होणाऱ्या जागा आहेत कन्व्हर्जन राऊंडसाठी, त्याची संपूर्ण तयारी, ऑफिशियल तयारी हे सुरू असल्याची माहिती माननीय आयुक्त कार्यालयातून देण्यात आली आहे. कार्यवाही जलद गतीने पूर्ण करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उर्वरित रिक्त पदांसाठी व्यवस्थापनीय जागा सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. मित्रांनो, जे काही कन्व्हर्जन राऊंडच्या जागा आहेत, तर त्या भरण्याबाबत यामध्ये दिलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा असतील, उर्वरित व्यवस्थापनीय जागा भरल्या जाण्याबाबत माहिती देण्यात आली आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही बातमी होती. त्यानंतर अजून एक सूचना देण्यात आली आहे, तर ती म्हणजे अफवावर विश्वास ठेवू नका. मित्रांनो, राज्य शासनाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर नियमितपणे समांतर आरक्षणातील रिक्त पदावरील भरतीबाबत पाठपुरावा केला जात आहे. तसेच याद्या प्रसिद्ध करण्याबाबत दृष्टीने पोर्टलवर तांत्रिक चाचपणी घेतली जात आहे. मित्रांनो, ही महत्त्वाची बाब आहे की याद्या प्रसिद्ध करण्याच्या पूर्ण तयारी होत आहे. आता कुठेतरी फक्त टेक्निकल बाबी तपासल्या जात आहेत, कुठे काही प्रॉब्लेम आहेत का, त्यानंतर जे काही उमेदवारांमध्ये अफवा पसरल्या जात असून त्यावर विश्वास ठेवू नये. न्यूज बुलेटिनद्वारे वेळोवेळी माहिती उमेदवारांना दिली जाईल, असे आयुक्तालय स्तरावर सांगण्यात आले आहे. मित्रांनो, याद्या पूर्ण झाल्या आहेत अशी खात्रीलायक माहिती मिळत आहे. प्रसिद्ध करण्यासाठी जे काही टेक्निकल बाबी तपासल्या जात आहेत, कुठे काही प्रॉब्लेम्स, तर ती आता तपासली जात आहेत. याद्या लवकरच प्रसिद्ध होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जे काही समांतर आरक्षणातील जागा उर्वरित कन्व्हर्ट होऊन कन्व्हर्जन राऊंड लागणार आहे, तर ती आता जास्त काळ वाट पाहण्याची गरज लागणार नाही. लवकरात लवकर याद्या प्रसिद्ध होणार आहेत. तर ही होती लोकमत या वृत्तपत्रातील समांतर आरक्षणातील रिक्त पदांची भरती सुरू बाबत बातमी. मान्य शिक्षण आयुक्त सूरज मांढरे सर यांच्या आयुक्तालय स्तरावरून ही बातमी देण्यात आली होती.
तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.